नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पेडगावला, तालुका मानवत, जिल्हा परभणी. तर याचं प्लॅन्टेशन करून आज जवळपास 10 आणि 5 15 19 दिवस झालेले आहेत. 19 दिवसाची ही ग्रोथ आपण पाहू शकता. ही आहे कुंदन. गेल्या वर्षीचा प्लॉट जो होता आपला, त्याला आपल्याला 1 नंबर उत्पादन आलं. त्या हिशोबानं आपण ह्या वर्षी बरेचसे प्लॉट केले आहेत. जवळपास आजच्या घडीला 85 एकर जवळपास कुंदन आणि टरबूज आपल्या हातावर झालेला आहे शेतीशाळेच्या माध्यमातून प्लॉट. तर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. याचं उत्पादन हे तुम्हाला 70 दिवस ते 90 दिवस कंप्लीट. कोणाचा प्लॉट 70 दिवसात येईल. जर समजा टेम्परेचर वाढल्यानंतर जर लावला, आता समजा हे जानेवारी चालू झाला, तर आता हे आज 1 जानेवारी 2026 आहे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि सर्वांना ही विनंती आहे, नववर्षामध्ये आज जानेवारीचा पहिला दिवस 2026चा. तर आजपासून समजा मार्चपर्यंत जे घेणारे प्लॉट आहेत ते 10-10, 5-5 दिवसानं लेट होतील म्हणजे मॅच्युरिटी लवकर येईल. ही गोष्ट लक्षात द्या. लेट होतील म्हणजे मॅच्युरिटी लवकर येईल. म्हणजे जे आपले 15 डिसेंबरच्या अगोदरचे प्लॉट होते ते प्लॉट कंप्लीट 90 दिवस घेतील. आणि जे प्लॉट आता 15 जानेवारीचे ते 15 एप्रिलपर्यंत लागतील, ते प्लॉट 80 दिवस, 85 दिवस, 70 दिवस, काही तर 65 दिवसामध्ये पण मॅच्युरिटी येईल. जे शेवटचे असतील, मे एंडमधले असतील ते. तर कशामुळं? कारण टेम्परेचर वाढलं की न्यूट्रिशन लवकर फास्ट अपटेक होतं आणि झाडाला मॅच्युरिटी लवकर येते. म्हणजे झाड फास्ट न्यूट्रिशन अपटेक करून आपली सायकल पूर्ण करतं. टेम्परेचरमुळं सायकल लवकर पूर्ण करतं टेम्परेचरमुळं. म्हणजे जसं की जर्मिनेशन फास्ट होतं उष्णतेमुळं, त्याच्यामुळे सेटिंग पण फास्ट होते उष्णतेमुळं, आणि फळं पण परिपक्व होतात उष्णतेमुळं फास्ट, आणि टेम्परेचरमुळं मॅच्युरिटी पण लवकरच येते. तर असं आहे. पण काय होतं की मॅच्युरिटी जर लवकर आली तर त्याला कालावधी कमी सापडतो पिकाला, आणि कालावधी कमी सापडला की ऑटोमॅटिकच उत्पादन हे कमी होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण जे आपले कंप्लीट 90 दिवस घेणारे प्लॉट आहेत त्या प्लॉटला 35 टन, 40 टन, 45 टन किंवा 50 टन पण ॲव्हरेज येऊ शकतं एकरी. आणि जे इथून पुढचे प्लॉट आहेत जानेवारीपासूनचे पुढचे, तर समजा जानेवारी महिना जर ठीक आहे, जानेवारी महिन्यामध्ये थंडी असते थोडी, जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत त्याला थंडी मिळते. तर ते प्लॉट जानेवारीमधले प्लॉट सरासरी 80 दिवसात निघतील आणि ते प्लॉट जातील 25 ते 30 टनापर्यंत. आणि जे प्लॉट आपले फेब्रुवारीच्या नंतर लागतील ते प्लॉट जातील 75 दिवस, 70 दिवस. आणि जे समजा मार्चमधले प्लॉट आहेत तेच डायरेक्ट एप्रिल मेला त्यांची मॅच्युरिटी येईल, तर ते प्लॉट आपले 70 दिवसामध्ये मॅच्युरिटीकडे येतील. तर असं आहे हे क्रॉप सायकलचं. तर तुम्ही त्या दिवसाच्या हिशोबानं क्रॉप सायकल जशी असेल तसं अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. की म्हणजे समजा सायकल आपली 90 दिवसाची ग्राह्य जर धरली तर 3-3 महिन्याच्या फरकानं आपल्याला NPK द्यायचं आहे. नत्र 3 दिवसामध्ये जास्त घ्या, 3 दिवसात म्हणजे 30 दिवसामध्ये जास्त घ्या. स्फुरद हे दुसऱ्या 30 दिवसामध्ये जास्त घ्या, आणि पोटॅश हे दुसऱ्या शेवटच्या 3ऱ्या महिन्यामध्ये जास्त घ्या. म्हणजे 30 दिवसाची आपल्याला सायकल करायची. 30 दिवसामध्ये नत्रयुक्त खतं वापरायचे. पुढच्या 30 दिवसामध्ये 30 ते 60 दिवसामध्ये आपल्याला स्फुरदयुक्त खतं वापरायचे, आणि 60 ते 90 दिवसामध्ये आपल्याला पोटॅशयुक्त खतं वापरायची. आणि याच्यामध्ये मग ग्रॅन्युल खतं आले आणि वॉटर सोल्युबल खतं पण आले. म्हणजे ग्रेड तुम्ही निवडा. 19-19 पहिली ग्रेड, दुसरी ग्रेड आहे 13-40-13, तिसरी ग्रेड आहे आपली 052-34, आणि चौथी ग्रेड आहे तिसरी ग्रेड आपली 12-61-0, आणि चौथी ग्रेड आहे 052-34, आणि 5वी पोटॅशियम शोनाइट किंवा 0050. तर अशी वॉटर सोल्युबलची ग्रेड आहे. आणि ग्रेन्युल खताची ग्रेड
नत्र, स्फुरद आणि पालाश यामध्ये मिश्र खते तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. जसे की मी आता सांगितलं तुम्हाला की पहिल्या 1 ते 30 दिवसामध्ये नत्रयुक्त खतं घ्यायचे, दुसऱ्या 30 ते 60 दिवसामध्ये स्फुरदयुक्त खते घ्यायची आणि 60 ते 90 दिवसापर्यंत पोटॅशयुक्त खतं घ्यायची ग्रेन्युलमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेंचिंगसाठी घ्यायचं आहे सुरुवातीला ह्युमिक ॲसिड, त्याच्यामध्ये नॅचरल प्लस केमिकल आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फुल्विक ॲसिड दुसऱ्या स्टेजला, त्याच्यामध्ये आपण नॅचरल आणि केमिकल घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला तिसरा डोस जे घ्यायचा आहे आपल्याला हे मॅच्युरिटीसाठी फॉस्फरिक ॲसिड, भरणपोषण म्हणजे फळं फुगले पाहिजे त्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड हे घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासोबत आपल्याला ॲमिनो ॲसिड पण सोडणं गरजेचं आहे. फुल्विक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड हे तिन्ही पण आपल्याला हार्मोन्स घेणं महत्त्वाचे आहेत. हे काय आहे? हे आहे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर आणि सॉईल ग्रोथ प्रमोटर पण आहे. आपली जमीन सुपीक होईल. जमीन सुपीक झाल्यानंतर आपल्याला तिथं रिझल्ट चांगले मिळतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्प्रेसाठी घ्यायचं आहे रेग्युलर लाईम सल्फर. लाईम सल्फरमध्ये काय होतं की फंगल इन्फेक्शन, आता हे जमिनीमध्ये जे फंगल इन्फेक्शन आहे मातीमध्ये, सॉईलमध्ये आपल्या, ते फंगल इन्फेक्शन कायमचं संपून जातं आणि सुपीक जमीन होऊन माती रिच होऊन आपल्याला रिच कंटेन मातीमध्ये आले की ॲटोमॅटिकच झाडाला पोषक वातावरण निर्माण होईल. तर अशा हिशोबानं त्याचं लाईम सल्फरचं काम आहे खूप छान. तर लाईम सल्फर हमेशा स्प्रेमध्ये घ्या. त्याच्यानंतर बाकीचं क्लायमेट चेंजसाठी आपल्याला pH मेंटेन बॅलेन्सर पण घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल कीड जशी तुमच्या प्लॉटवर दिसेल त्या हिशोबानं. आणि वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे झाडाला ट्रेस जर आला तर ट्रेस मेंटेनसाठी पण काही कंटेन आहेत ते पण आपल्याला घ्यावे लागतील. तर अशा हिशोबानं आपल्याला आळी जर पेस्ट पडली तर पेस्टसाठी काही आहेत, रसशोषक किड्यासाठी काय आहेत, तर वातावरण पाहून किंवा त्यावेळेसची परिस्थिती पाहून आपल्याला स्प्रेचे कंटेंट घ्यायचे आहेत. तर असं आहे संपूर्ण व्यवस्थापन खरबूज आणि टरबूजाचं. तर ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप गाईडलाईन घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे 9623066788 यावर संपर्क साधावा. फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मार्गदर्शन दिले जाईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या प्लॉटची काय स्थिती आहे हे पण सांगा. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला एकदा प्लॉट फिरून दाखवतो. कुठं कुठं तूट झालेली आहे, तूट भरून काढली. आता निघेल ही पहा, पाठीमागून लावलेलं ते, हे पण पाठीमागून लावलेलं आपण आता तुर्तासच निघतंय. तूट भरून काढली. असा आहे आपला प्लॉट, एक नंबर, छान छान व्यवस्थापन, मस्त. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.